मग त्या आजी आमची नाही का पडीचीच आहे का? मग तेच तर आहे, पोरी जीव गुत्तो ना आजीमध्ये. काय आजीचा जीव गुत्तो म्हणून तर आहे. आता आजी नाही इकडे तिकडे झाली. आता आजी हा ना, त्या आजीचा जीव तुटायला लागला, पण आजी म्हणते मी करू काय, अशी गोष्ट झाली. आजी घेऊन नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळे? आपल्यासोबत आहे सोनल. सोनलचे पेपर काय अजून चालू झाले नाही. किती तारखे पेपर बेटा तुझे? 10 तारखेपर्यंत. किती तारखेपासून आहे? 22. तर 22 तारखेपर्यंत पेपर आहे सोनलचे. मग एक महिना सुट्टी आहे ना. हो का? आता भाग्यश्रीचं लग्न आहे 26 तारखेला. आता आम्हाला जायचं आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. आता तुम्ही काय नेहमी काय म्हणता की मनीषाताई तुम्ही माहेरी जाता, तुम्ही मुलीला का नेता नाही? तर कारण हेच आहे शाळा. आणि आता आमचं सुद्धा कमी होणार आहे, कारण की आता आमच्या ऋतूचं सुद्धा नाव टाकायचं आहे हे जीवनमध्ये. मग सकाळी उठणं पडली. सकाळीच उठणं पडत जाईल ऋतूला शाळेत जायला. मग याच्यासोबत जाणार शाळेत तो. आता तू किती केला बाळा? आता तिसरीत जाईल. आता याला उद्या समजणार यायचं की हा तिसरीत गेला म्हणून. आणि 6वीत जाईल. तिथं तिथं लागणार आहे ना, उद्याच लागणार आहे. आणि इकडं अजून पेपर झाले नाही आणि इकडं अजून टाईम झालेला आहे. आज आपली परी सुद्धा पास झालेली आहे. आणि आता किती? आणि आता सोनलची बारी आली. सोनलची आता पेपर आहे 10 तारखेपासून. अजून 4-5 दिवस पेपर चालू होणार आहे. आणि इकडं राणी आहे. राणी, तुमचे पेपर किती तारखेला आहे? 10 तारखेला आहे का? आणि सुट्ट्या किती तारखेला लागणार आहे? 2 मे. पेपर किती तारखेपर्यंत आहे? 22 तारखेला. आता 22 तारखेला आहे. आता पहा तुम्ही, आता विचार करा. आता मी सध्या समजा गेले तर माझं यांना न्यायला कोण येईल? तर आता हा सगळा परिचय झाला आहे. 2 तारखे पेपर झाले की मग तुम्ही नाही द्यायचा. हो. मग आता 22 तारखेपर्यंत पेपर आहे म्हणता पोरी. सावंतची सुद्धा पेपर तवाच आहे. आणि सावंतची पेपर किती तारखेला आहे? तिघी बहीणच्या कटाने म्हणजे 10 तारखेपासून पेपर चालू होणार आहे आणि 22 तारखेपर्यंत यांचे पेपर होणार आहे. तर असं आता तुम्ही आता काय झालं त्याचं कारण सांगते तुम्हाला मी. कारण की आता 23 तारखेला हे आपलं 23 तारखेला आम्ही जाऊ जालन्याला आणि 26 तारखेचं लग्न आहे. तर आता तिचे पप्पा काय म्हणता की लग्नाला जायसाठी तू एकटी चालली जाय लग्नाला, नाही तर मग पोरीला काही सध्या काही नेऊ नको. पोरीचं समजा समजू दे काय होतं काय नाही तर. आणि मग 1-2 तारखेला रामभाईला बोलव आणि मग घेऊन जाय. पण मग आता रामभाईला बोलायचं असं झालेलं आहे की आता आई चालली आई चालली पुण्याला ओम भैयाकडं, की नाही? तर मग ह्या पोरी काय म्हणता याचं मन घ्या तुम्ही. काय राणी, काय म्हणणे मग तुमचं? आजीला जाऊ द्यायला हां, आजीला नाही जाऊ द्यायला पाहिजे. आजीला नाही जाऊ द्यायला पाहिजे. आता तुम्ही सांगा मला, आता 3 नातींसाठी आणि एका नातासाठी आजी तिच्या 3 नाती सोडून का बरं? आणि सगळ्यात जास्त जीव आपला तिचा आजीचा परीमध्ये आहे गे. मग आता आमचं असं झालेलं आहे, आमची सानू दिदी म्हणती की जर का आजी जालन्याला असेल तरच मी येईन. आणि तसंच या मॅडमचं सुद्धा आहे. ही म्हणते कोमल मामी आजी जर असेल तर आम्ही येऊ, तर आम्ही येणार नाही. आता तुझं काय म्हणणं आहे? हिचं इथेच म्हणणं आहे. आता तिघी बहीणचा सल्ला एक होऊन जायले, जर जालन्याला कधी तिची आजी असती तर आम्ही येऊ म्हणता, नाही तर आम्ही येणार नाही. म्हणलं का बरं? तडे रोहिणी मामी आहे, राम मामा आहे, आपली लुगड्यावाली आजी आहे, दादा आहे. चला म्हण. हे बघा काय आजी बिना कसं चित लागेल? ऐकलं का? आजी बिना कसं चित लागेल? आजी भाजी मध्ये बनवते, पुढे येते, पुढे बी नेते आजी. पुढे येते का आजी? तर असं या पुरीचं म्हणणं चालू आहे. याचं काय विचार करा म्हणून मला विचार पडला यांचा. आता यांना न्या की नाही न्या. आणि आता आकाजी सुद्धा आलेली आहे. तर पाहू आता. आता आमचा सध्या सल्ला झालेला आहे की आम्ही 23 तारखेला जाऊ म्हणून. पण एक कारण तर ह्या पोरीचं असं झालं की आजी असेल तरच आम्ही येऊ, नाही तर आम्ही येणार नाही आहे. आणि तसं तर एका जणाला लग्नाला जाणंच पडणार आहे. तर आता बघू. आता जर आई पुण्याला चालली गेली तर मग आम्हाला काही जाणं नाही आहे. मी जाईन एकटी आणि लग्न लागलं की दुसऱ्या दिवशी वापस चालली आहे. पण जर आई नाही गेली तर मग पोरीला सुद्धा घेऊन जाऊ आणि मग 8-10 दिवस राहू, असं आमचं म्हणणं चालू आहे. पण आता आईच नसल्यावर या पोरी नाही म्हणता यायचं. तू थांब, जर 8-10 दिवस आम्ही चालतो, 8 दिवस थांब सुट्ट्या लागत नाही. मग जर कधी आजी असेल मग तुम्ही हे करजा ना. हो ना मग. जर का आजी कधी असली मग तुम्ही राहून जा, मी चालली घरी. आणि आजी नसली तर मग
हा माझी नसलेलीच थांबव मी हा मग काय तुम्ही येऊ नका आहे की नाही लग्नाला लावून चालले राणी मी लग्नाला चालली जाईन लग्नाला चालली ना वापस मग हो ना मी तेच म्हणेल मग नाही तर मग तुम्ही तिघी बहीण राहायचं मी चालली वापस मग आजी असली तर थांबव मी मला नाही वाटत की आजी राहीन आजी जाणे पुण्याला तर मला नाही वाटत पण आजी दादाला सोडून देईल. आता कामानिमित्तानं जाणं पडतं बेटा असं दादा, थोडी आहे आजी तुमच्यासाठी आहे. सोडून देईन का तुम्ही सांगा लुकडाली आजी आणि तुमच्यापेक्षा सुद्धा आजीचा जीव तिच्या नातीतलं आहे म्हणजेच परीमध्ये माहिती आहे तिथं मग काय राणी तो काय म्हणणं आहे आ तुझं काय म्हणणं आहे आजी पाहिजे आजी पाहिजे हिला सुद्धा आजीच पाहिजे तर असं चालू आहे खूप सारा विचार पडला मनामध्ये काय करा म्हणून आणि लग्न जर तसं थोडंफार उशिरा असतं ना मग काय वाटलं नसतं कारण की आता लगेच लगे आई येऊ शकत नाही आहे आता आई गेली की लगे लगे येणार नाही की नाही मग काय करता सांगायचं आहे मला तुम्ही जाता तवाच तापाय सांगा मी काय म्हणतो आजी असली तर जाऊ मग आजी आणि मग तो ट्युशनचं ट्युशन मग आता सुरू होईल ना हां सुरू टीचर काय म्हणता हां म्हणते की 6वीचा तापूस पाहू त्याला सोडणं सोडीन आणि त्याला धरणं त्याला पुढचं शिकाडी 6वीचं 6वीचं आता का मला 6वी मग तू आता काय करतो आता 10 तारखेची फी देऊन दे तिची फी दिली की मग 15 दिवस जाय खाऊन मग 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 15 दिवस जाणं पडतं रे हां आणि मग आता फी ना हा पाच तुमच्या मतानं मग काय अंदाज गिंदाज लावा आहे की नाही तर आता एवढा परिचय झालेला आहे पण आता याच्यात काय म्हणणं आहे तिच्या आजीचं बघा आत्या आत्या आडिया आजी आता तिच्या आजीचं काय म्हणाल बघा का वा आत्या आता तुम्ही म्हणता की राणीसोबत नको देऊ मग काय करता सांगा बरं आता ह्या यांच्या आजीचं बघा लागल्या की बा जालन्याची आजी जर नसली तर आम्ही जाणार नाही म्हणता पण मग जालन्याची आजी असली तर मग ह्या जातील आणि मग तुमचं कसं होईल आता तुम्हाला तुमच्या नातेशिवाय चित्र लागत नाही हा मग आजीला आपण घेऊन गेलो आजीला तर म्हणलं मी नाही की तुम्ही जाऊन आजी नाही म्हणती मग घरी पप्पाची भाकर कोण करेल सगळं घर चला का मग आता कोणाला घर ठेवू राणी ठेवू का सोनी ठेवू का सांगेल तू राणीले का राणी ओ बाई पुढे आजी काय म्हणते आजी म्हणते तू जाऊ नको म्हणून कोणाले बसा ना राणी म्हणते जर मी जालन्याची आजी असली तर मी जातो तर मी काही जात नाही मग आता काय करा समजा नाही आम्हाला आता आजी जर गेली तिची आजी जर पुण्याला गेली मला मग तुम्ही घरीच असते गेली तरी मी जाते लग्नाला लग्न लावतो ना पण चालली येते आणि जर तिची आजी असली तर मग हां पण मला आता उन्हाळ्यात सुट्टी आहे डबल जात दिवाळीच्या हप्ते काय जावा पाहू बा आता दिवाळी खावायची दिवाळी खावायची आहे 2-3 महिने बाकी आहे दिवाळीच कसं वाटते सोबत येणार नाही जाणार नाही गेले 5-10 दिवसांनी चालले अजून 6 महिने राहिले म्हणून काय करा मग आता नाही आजी आम्ही तुला सांगितलं का आजीनं हा तुला माहिती बिचारी कामासाठी जाणं पडतं बेटा तू गोष्ट कशी करायला लागली तसंच करते मग यांना घर राहते ते मी लग्नाला जाते की नाही लग्न अर्जंटचं आहे ते जाणंच पडतं लग्नाला नाही मग आता कसं गेली असती पहिले लग्नाला जायला भागायचं किती तारखेला जाणार आहे हां किती तारखेला जाणार आता पाहून आता तुमचे 22 तारखेपर्यंत पेपरच आहे नाही आजी केव्हा जाणार आजीचं टाईम नाही सांगितलं अजून तारीख नाही सांगितलं तर कोणा जाणार ते आता आजी जाणार कोणाकडे जाते आजी आहे की चला मग आता संध्याकाळ भरलेली आहे पाहत असाल तुम्ही आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे पण आमच्या घरचे नंतर स्वयंपाक करू नको कारण दुपारी खिचडी गेली सगळ्यांनी खिचडी खाल्ली डबल खिचडी आता काय करा विचार चालू आहे आता राणीचं सुद्धा झालेलं आहे हां मग त्याचं ना आता फक्त मी राहिले ते एकटी मी बी तर बाकी आहे मग आपण दोघी माहिती की चालू काय करायचं आपल्याला खिचडी खाती सकाळी खिचडी आता खिचडी काय काहीतरी दुसरं सांग
आलू भाजी गोडी लागत नाही. हा. आलू गोडे लागतो. मस्त टमाटा ठेसा करते रोट करते. हा काहीतरी करू मग. मग तू करते पोळ्या? मला येत नाही. गव्हाचा उपास आहे. तू कर पोळ्या चालू. मला येते का पण नाही पुढे येते. राहू दे बाबा. पुरी भाजी गुत्ते हो आजी करून भाजी. पाहिजे. मग तेच तर आहे पोरी जीव गुत्तो ना आजीमध्ये. काय काय, आजीचं जीव गुत्तो म्हणून तर आहे. आता आजीने इकडे आणि तिकडे झाली आता आजी आजी आजी. हा ना. काही किंमत. त्या आजीचा जीव तुटायला लागला पण आजी म्हणते मी करू काय, हो बाई. अशी गोष्ट झाली. आजीत घेऊन आपण तरी मस्त आहे आजी मोकळ्या घरी. हा ना. मग तर पाहू बा काय करता काय नाही तर. हो बाई.